हे अमुक अमुक अक्षांश रेखांश आहे, हं. तिथे हेलिकॉप्टर जरा खालून फ्लाय करेल का? हं. तर मी त्याला म्हटलं ठीक आहे, करता येईल काय, मी विचारतो पायलटला. मग ते अक्षांश रेखांश मॅपवर प्लॉट करून बघितलं, तर ते एका बीचचे अक्षांश रेखांश होते. पायलट म्हणाला, हा इथून आपण थोडं लो फ्लाईंग करू शकतो. मग त्याला कन्फर्म केलं की हो आपण इथे लो फ्लाईंग करू शकतो, काय करायचं? पण म्हटलं तुला काय करायचंय? म्हणे नाही सर काय नाही, पण तुम्ही बघा हा," म्हणे, लो फ्लाईंग करायला पाहिजे. मग आम्ही पायलटने मला आल्यानंतर सांगितलं की त्याने तिथे जेव्हा त्या स्पेसिफिक अक्षांश रेखांशावर तो गेला, त्यावेळेला या मुलाचे मित्र विल यू मॅरी मीचा बोर्ड घेऊन एक 8-10 जण उभे होते की तुमचा काही संबंध नाही आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की ही एक एअरलाईन आहे, तुम्ही एव्हिएशन मधले नाही आहात, हं. तुम्ही एक पत्रकार आहात आणि तुम्हाला फोन आला तुमच्या ऑफिसमध्ये आणि तुम्हाला असं सांगितलं की ह्या एअरलाईनच्या या विमानामध्ये बॉम्ब ठेवलाय, तुम्ही काय कराल? पोलीस स्टेशनला करेक्ट रिपोर्ट करणार. पोलीस विमान थांबवेल, एटीसी ला फोन करेल, विमान थांबवेल, पॅसेंजरला रेस्क्यू करेल. इव्हॅक्युएट. मला फोन आल्यावर मी हे करीन, तुम्हाला फोन आल्यावर तुम्ही ते कराल. पहिली ऍक्शन आता तरी ही आहे की बॉस विमान थांबवा. जेव्हा आपल्याकडे केदारनाथची दुर्घटना झाली होती त्यावेळेला आपल्याकडे विमानं आणि हेलिकॉप्टर्स नव्हती आणि अक्षरशः हजारांनी लोक फसलेली होती. आत्ताही आपण पाहतो की कुठेतरी पूर येतो काहीतरी, त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला नेव्हीचं किंवा एअरफोर्सचं हेलिकॉप्टर बोलवायला लागतं. ते काही तुम्हाला पुरातनं काढण्यासाठी त्यांची फौज त्यांनी बनवलेली नाहीये. लोकसभेच्या निवडणुका आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक अशा मोठ्या राज्यांच्या निवडणुका या तुलनेनं जास्त चॅलेंजिंग आहेत, कारण इथे मोठा प्रदेश कव्हर करावा लागतो. आत्ता आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीचं बघाल तर आम्ही सगळेजण, म्हणजे मला राजकीय लोकांचं माहित नाही, पण आम्ही सगळेजण अशी आशा लावून बसलो होतो की 2-3 टप्प्यांमध्ये असेल हो. तर निवडणूक जरा बरं पडेल. हां. पण आपण पाहतोय की एकाच टप्प्यामध्ये निवडणूक आहे. नमस्कार मंडळी, MHAMTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत मंदार भारदे. मंदार भारदे हे MAB एव्हिएशन म्हणजे मॅब एव्हिएशनचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. स्वागत आहे सर तुमचं. मित्रांनो, सध्या इलेक्शनचा काळ चालू आहे. सगळीकडे सगळ्या पक्षांची धावपळ, सगळ्या रॅल्या आणि मग नेते मंडळींना मुंबईच्या ठिकाणाहून किंवा त्यांच्या मतदारसंघातून इतर ठिकाणी सुद्धा प्रचाराला जायचं असतं. अशा वेळेला ते अवलंब करतात तो म्हणजे हेलिकॉप्टरचा किंवा एव्हिएशन सर्व्हिसचा. तर इलेक्शन काळामध्ये एव्हिएशन सर्व्हिसचं महत्व किती असतं या मेन विषयावर आणि इतर अनेक विषयांवर आपण सरांशी चर्चा करणार आहोत. तर स्वागत आहे सर पुन्हा एकदा तुमचं. सुरुवात अशी करतो की 2009 पासून तुम्ही MAB एव्हिएशनची सुरुवात केली, तर 2024 पर्यंत इलेक्शन कॅम्पेन या एका फॅक्टरमुळे, म्हणजे आपल्याकडे भारतात दर 5 वर्षांनी, दर राज्यांमध्ये 5 वर्षांनी आणि महापालिकेत 5 वर्षांनी अशी इलेक्शन ॲट एन ॲव्हरेज एव्हरी 2.5 इयर्स देर इज वन इलेक्शन अराउंड यू हॅपनिंग. असं असताना तुमच्या फर्मच्या सक्सेसमध्ये इलेक्शननी किती तुम्हाला साथ दिली आहे? इलेक्शनने नक्की साथ दिली आहे. याचं कारण आपण ज्या वेळेला लोकशाहीचा जगातला सगळ्यात मोठा उत्सव असं भारतातल्या निवडणुकांना म्हणतो, त्यावेळेला ऑब्व्हियसली जगातल्या इतर कुठल्याही देशांनी जे चॅलेंजेस पाहिलेले नाहीत ते चॅलेंजेस इलेक्शनशी रिलेटेड प्रत्येक यंत्रणेला त्या चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं. मग ते अगदी निवडणूक आयोगापासून ते हॉटेल बुकिंग करणाऱ्यापर्यंत सगळे आणि वर्तमानपत्रांमधल्या किंवा मीडियामधल्या जाहिराती बनवणाऱ्यांपासून ते थेट जे बूथ लेवलवर मॅनेजमेंट करणाऱ्या टीम आहेत त्यापर्यंत. सो आम्ही त्या एका इकोसिस्टीमचा भाग आहे आणि त्यामुळे ज्या जे बदल निवडणुकांमध्ये होत चाललेले आहेत त्या सगळ्यांचा आम्हीही भाग आहे. त्यामुळेच आमच्या व्यवसायामध्येही आम्हाला या निवडणुकांनी अतिशय चांगलं साथ दिलेली आहे. आम्हाला शिकण्याची आणि व्यवसायात ग्रोथ करण्याची मोठी संधी वेळोवेळी या निवडणुकांनी दिलेली आहे. सर, शहरी भागांमध्ये त्या प्रमाणात सुविधा असतात एव्हिएशनच्या दृष्टिकोनातून. जिथे अर्बन सेंटर्स डेव्हलप झाले तिथे इतर ट्रेडच्या दृष्टीने काही हेलिपॅड्स म्हणा किंवा ॲक्सेसिबिलिटी रोड्स असतात. तसंच ग्रामीण भागात जाताना ते कुठेतरी कमी असतात. मग ते तुम्ही कसं मॅनेज करता
की समजा एखाद्या स्पेसिफिक गावात उतरायचंय तर तिथे हेलिपॅड तयार करण्याचं काम पण तुमच्याकडेच असतं, की मग ते लॉजिस्टिक्स कसं सांभाळतात? नाही, आता देशभरामध्ये याच्या SOPs बनलेल्या आहेत. हम्म. म्हणजे त्या त्या ठिकाणचं जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे ते आम्हाला अक्षांश रेखांश कळवतात. हम्म. ते तिथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना कळवतात की हे हेलिपॅड साठी म्हणून ही जागा सुयोग्य आहे की नाही, आणि टेम्पररी स्वरूपाचं हेलिपॅड अगदी एका रात्रीत बनवून ते आम्हाला देतात. त्यामुळे एखादा प्रोग्राम जर आज दुपारी ठरलं की मला उद्या दुपारी या ठिकाणी रॅली करायची आहे, तर आता इथपर्यंत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रायमरीली आणि आता देशभरामध्ये देखील इथपर्यंत यंत्रणांच्या SOPs आहेत की आपण ते करू शकतो. पण मग यावेळेला सगळ्याच पक्षांना वेगवेगळ्या ठिकाणी सभा करायच्या असतात. मग ही जी सर्ज इन डिमांड आहे, की जेव्हा गरज फार वाढलेली आहे सर्व्हिसची, तर तुम्ही ते बॅलन्स कसं करता? म्हणजे नंबर ऑफ एअरक्राफ्ट आणि क्रू तो डिस्ट्रीब्यूट आणि मॅनेजमेंट कशी होते त्याच्यामध्ये? काय आहे की एकाच वेळेला सगळं म्हणजे हे प्राधान्याने जसं मी म्हणाला तसं प्रत्येक निवडणूक हे चॅलेंजिंग आहेच. पण लोकसभेच्या निवडणुका आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक अशा मोठ्या राज्यांच्या निवडणुका या तुलनेनं जास्त चॅलेंजिंग आहेत. कारण इथे मोठा प्रदेश कव्हर करावा लागतो. आत्ता आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीचं बघाल तर आम्ही सगळेजण, म्हणजे मला राजकीय लोकांचं माहित नाही, पण आम्ही सगळेजण अशी आशा लावून बसलो होतो की 2-3 टप्प्यांमध्ये असेल हो. तर निवडणूक जरा बरं पडेल. पण आपण पाहतोय की एकाच टप्प्यामध्ये निवडणूक आहे. एकाच टप्प्यामध्ये निवडणूक ज्या वेळेला असते त्यावेळेला राजकीय नेत्यांना एका दिवसामध्ये जास्त मोठा एरिया कव्हर करावा लागतो. म्हणजे त्यांना म्हणजे पूर्वी नाही तर अदरवाईज जेव्हा 3-4 टप्प्यात असतं तेव्हा काय होतं, फक्त विदर्भात सभा आहे, त्यानंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सभा आहे, नंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सभा आहे. मग ते होतं. आता एकाच वेळेला ज्या वेळेला असतं तेव्हा त्याचं खूप प्रेशर येतं. आता महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तुम्ही जर बघाल तर आता पूर्ण भारतभरामध्ये जेवढे हेलिकॉप्टर्स आहेत त्यातली जी जमिनीवर उडणारी हेलिकॉप्टर्स जी आहेत त्याच्यातली 50% अधिक हेलिकॉप्टर्स ही फक्त आता महाराष्ट्रामध्ये उडत आहेत. आणि जी प्रायव्हेट चार्टर करणारी विमानं आहेत ती पण आता येऊन महाराष्ट्र किंवा आजूबाजूला थांबलेली आहेत. मुंबई विमानतळ आजच तिथे पार्किंग उपलब्ध नाही, पुण्याला पार्किंग उपलब्ध नाही, मग कोणी सुरतला थांबलंय, कोणी ओझरला थांबलंय, कोणी औरंगाबादमधून ऑपरेट करायचा प्रयत्न करते किंवा गोव्यातून ऑपरेट करायचा प्रयत्न करते. कारण सगळ्या पार्टीजची याची गंमत अशी की माझी दिवाळी वेगळी, तुझी दिवाळी वेगळी असं नाही. सगळ्या पक्षांचे एकाच तारखेला एकाच दिवशी उत्सव आहे. त्यामुळे सगळ्याच पार्टींचं प्रचंड प्रेशर यावेळेला असतं. जे प्रेशर त्यांच्यावर प्रचाराचं असतं तेच प्रेशर आमच्यावरही त्यामुळे ऑब्विसली पास ऑन होतं. आणि येस, मजा येते एकदम. बिलं मिळतात का हो वेळेवर? माझा खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे माझ्याकडे असं कुठलंही कारण नाही की मी माझ्या जे जनरल लोकांचं परसेप्शन असतं की पॉलिटिकल लोक पैसे देतात की नाही, याच्यामध्ये मी माझं अतिशय चांगलं अनुभव आहे. आम्हाला प्रत्येक वेळेला आमची बिलं व्यवस्थित मिळाली आहेत आणि सर्व राजकीय पक्षांनी आमची बिलं वेळेवर दिली आहेत. नक्कीच. सर, या सगळ्यामध्ये एक भाग अजून असतो तो स्पीड आणि एफिशियन्सीचा, की त्या ठिकाणी वेळेवर टेक ऑफ झालं पाहिजे, वेळेवर लँडिंग झालं पाहिजे. तर त्या दृष्टीने आपले काय प्रयत्न असतात? याच्यामध्ये वेदर हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. आपल्याला सगळ्यांना माहित असेल की हेलिकॉप्टर हे फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ऑपरेट होऊ शकतं. सूर्यास्तानंतर हेलिकॉप्टर्सचा काही उपयोग नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये जी 8 विमानतळ आहेत त्या विमानतळांवर फक्त नाईट लँडिंग आहे की जिथे 24 तास आपण ऑपरेट करू शकतो. पण बाकी जी बहुतांश विमानतळं आहेत, मग ते अकोला विमानतळ असेल, धुळे विमानतळ असेल, चंद्रपूर विमानतळ असेल किंवा उस्मानाबाद विमानतळ असेल, या विमानतळांवर नाईट लँडिंगची फॅसिलिटी उपलब्धच नाही. रत्नागिरी विमानतळ आहे, इथे नाईट लँडिंगची फॅसिलिटी उपलब्ध नाहीये. त्यामुळे तुम्ही विमानाने जा किंवा हेलिकॉप्टरने जा, तुम्हाला तिथे सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला तिथे पोहोचलं तरी पाहिजे किंवा सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला तिथून निघाला तरी पाहिजे. ही पहिली मर्यादा असते. दुसरी मर्यादा, आत्ता आपण पाहतोय की मान्सून आणि परतीचा मान्सून उशीर झालाय. म्हणजे या वेळेला आम्ही ऑक्टोबरमध्ये, आता जवळजवळ निवडणुकांचं फ्लाइंग सर्व पक्षांचं सुरू झालंय, तर आमची एका आड एक चार्टर जे आहे ते आयदर उशीर होतोय किंवा कॅन्सल होतोय, कारण त्या ठिकाणी व्हिजिबिलिटी नाही, वेदर खराब आहे, अचानक पाऊस पडायला सुरुवात झाल्यामुळे हेलिपॅड उपलब्ध नाहीत. ही सगळी चॅलेंजेस जी आहेत, ही चॅलेंजेस म्हणजे आम्ही अशी आशा करतोय की हा परतीचा पाऊस आहे
तर ऍक्च्युअल उमेदवारी अर्ज दाखल भरून सभा सुरू होईपर्यंत हे वेदर सेटल होईल आणि आम्हाला अधिकाधिक ठिकाणी जाता येईल. म्हणून आम्हालाही प्लॅनिंग करत असताना म्हणजे आपण जसं म्हटलं की फरक काय झाला 2009 पासून किंवा त्या आधीच्या निवडणुकांपासून. त्याआधी निवडणुकांचं ज्या वेळेला प्लॅनिंग केलं जायचं तेव्हा सभा ठरवणारी जी कोअर टीम होती त्या कोअर टीम मध्ये तुमचे लॉजिस्टिक्सची लोक असायची. मग तिथे प्रचार साहित्य पोहोचणार आहे का, नेता पोहोचू शकणार आहे का, मैदान मिळणार आहे का, तुम्हाला तिथे बाकी यंत्रणा उभे करू शकणार आहेत का, हे सगळे मिळून ठरवायचे की या ठिकाणी प्रचार कधी करायचा. आता त्याच्यामध्ये आम्ही एक ऍड झालो की अरे आपण प्लॅन करतो हेलिकॉप्टरचं पण तिथे वेदर चांगलं असू शकणार आहेत का. मग आम्ही सॅटेलाइट इमेजेस पण घेतो, वेदरचे रिपोर्ट पण घेतो आणि त्यातल्या त्यात जे सुटेबल आहे ती वेळ त्यांना सांगतो की तुम्ही या वेळेला या ठिकाणी बघा की तुमच्यासाठी पॉलिटिकली योग्य आहे का इथे जाऊन रॅली करणं. आणि मग तो कॉल घेतला जातो. आणि पण वेदरच्या बाबतीमध्ये कोणीही ते इज इक्वल टू MC स्क्वेअर सारखं प्रेडिक्ट करू शकत नाही, सांगू शकत नाही. सो लास्ट मुमेंट सरप्राइजेस असतात. ती सरप्राइजेस मध्ये आमचा कस लागतो. सो वेदर हा एक भाग झाला. सेकंडली हेलिकॉप्टर्सच्या बाबतीत असं सामान्य परसेप्शन आहे की ते लॉंग डिस्टन्सेस नाही जाऊ शकत, म्हणजे त्याला मध्ये रिफ्युलिंगची गरज लागू शकते की पॉइंट A to B जायचं असेल तर मध्ये पॉइंट C ला थांबून मग रिफ्युलिंग करून मग जावं लागतं. तर ते कितपत सत्य आहे किंवा त्याचं काय. हे सत्य आहेच ना, जे गाडीच्या बाबतीत आपल्याला सत्य आहे. मला हवेत पंप नाही आहेत, सो मला काहीतरी कारणाने खाली यावं लागेल. सो हेलिकॉप्टर्सची नॉर्मल रेंज 2 तास ते 2 तास 15 मिनिटांची आहे. ओके. होतं असं की A to B आपण ऍझ्युम करू 45 मिनिटाचं फ्लाइंग आहे, B to C 45 मिनिटाचं फ्लाइंग आहे आणि C to D जे फ्लाइंग आहे ते C to D फ्लाइंग अजून 45 मिनिटाचं असेल तर मला मध्ये कुठेतरी एक फ्युएल घेऊन मग आम्ही शक्यतो दौरे असे प्लॅन करतो की ज्या वेळेला म्हणजे तेवढ्या वेळामध्ये ते तिथे पोहोचतील त्यावेळेला माझ्या फ्युएलची गाडी तिथे पोहोचेल आणि त्यांना फ्युएलिंग देईल. पण 2 तासाच्या पेक्षा जास्त हेलिकॉप्टरने नॉर्मली सलग पॅसेंजरही प्रवास करत नाहीत. ओके. आणि फ्युएलची व्यवस्था आम्ही बाय रोड करू शकतो. करेक्ट. पण लागतं म्हणजे तो एक क्रिटिकल मुद्दा होतो. म्हणजे नेहमी असं असतं की A to B आणि B to C. तर मी जर B ला फ्युएल ठेवलेलं असेल आणि समजा कुठल्या तरी कारणाने क्लायंटने ती सभा रद्द केली आणि सांगितलं आता A to C जाऊयात, तर ते मी जाऊ शकत नाही. मला फ्युएलसाठी B ला उतरावंच लागतं, तुमची सभा असो किंवा नसो. करेक्ट. सो येस, फ्युएल ट्रान्सपोर्ट हा क्रिटिकल मुद्दा आहे. विमानांना शक्यतो ती अडचण येत नाही कारण विमानतळांवर फ्युएल उपलब्ध असतं. पण हेलिपॅड हे तुम्ही अचानक निर्माण केलेली एक जागा आहे जिथे आता विमान येणार आहे किंवा सॉरी हेलिकॉप्टर येणार आहे. तोपर्यंत तिथे ते कधी आलेले नाही. तर प्रत्येक गोष्ट नव्याने करावी लागते. बाय रोड तिथे आगीचा बंब जातो जो विमानतळावर रेडीमेड असतो. बाय रोड तिथे अग्निशमनची गाडी जाते. बाय रोड डांबरवाले किंवा ते लोक जाऊन ते बनवून देतात. पोलीस आणि बॅरिगेटिंग सुद्धा नव्याने आणावे लागतात. तसं फ्युएल पण बाहेरून आणावं लागतं. पण मग रिमोट एरियाज मध्ये ते फ्युल कसं पोहोचतं? म्हणजे आता पुण्या मुंबईकडे सभा असेल तर हेलिकॉप्टर बाउझरने किंवा ट्रकने जातं. फ्युल भरल्यानंतर अजून एक गोष्ट येते की मशीन आहे म्हटल्यावरती त्याला मेंटेनन्स करावा लागतो की प्रत्येक फ्लाईट नंतर तो मेंटेनन्स केला जातो की देयर इज अ सिरीज ऑफ फ्लाईट्स त्याच्यानंतर मेंटेनन्स केला जातो. विमानांमध्ये हेलिकॉप्टरमध्ये किंवा अगदी फॉर दॅट मॅटर विमानांमध्ये काय आहे की एक चेकलिस्ट पायलट्सना बनवून दिलेली आहे. सो आता ज्या वेळेला एका विशिष्ट सिक्युरिटी दर्जाच्या वरचे VIP ज्या वेळेला असतात, मुख्यमंत्री असतील किंवा अजून केंद्रीय काही महत्वाचे लिडरशिप असेल, त्यावेळेला तर मॅन्डेटरी आहे की प्रत्येक डिपार्चरच्या वेळेला इंजिनियर तिथे असेल, तो विमानाला चेक किंवा हेलिकॉप्टरला चेक करेल आणि पुढच्या डिपार्चरसाठी रिलीज करेल. मोस्ट ऑफ द टाइम अगदी पंतप्रधानांच्या मुवमेंट पासून ते मुख्यमंत्र्यांसाठी किंवा हे जे ह्या कॅटेगरी मधले जे VIP आहेत त्यांच्याबरोबर तर इंजिनियर्सच असतात. ते ठरवतात की दिस इज सर्व्हिसेबल हेलिकॉप्टर और एअरक्राफ्ट और नो. आणि ते तिथे जाऊन ते प्रत्येक वेळेला ते पॅरामीटर्स चेक करतात. सर्व वेळेला हे इतर लोकांसाठी दरवेळेला शक्य होईलच असं नाही. त्या केसमध्ये पायलट्सना पॅरामीटर्स ठरवून दिलेले आहेत की नक्की कुठल्या पॅरामीटर पर्यंत हे असलं तर तुम्ही नक्की फ्लाय करू शकता. नसेल तर तुम्हाला इंजिनियरची मदत घेतली पाहिजे आणि त्यापेक्षा पुढे असेल तर तुम्ही फ्लाईटला नाही सांगितलं पाहिजे. सो त्याची जी प्रत्येक फ्लाईटच्या आधी
प्री फ्लाईट इन्स्पेक्शन जे आहे ते पायलट्स करतात, ते पॅरामीटर्स चेक करतात आणि ज्या वेळेला ते विदिन द पॅरामीटर्स असतं त्याच वेळेला तिथून पुढे टेक ऑफ करतात. तर याच्या लेट डाऊन प्रोसिजर्स आहेत आणि त्या अजून 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 प्रत्येक याच्यानंतर अजून मॅच्युअर्ड त्या होत चाललेल्या आहेत. सर आपण हा प्रश्न विचारायचं कारण असं बातम्यांमध्ये बऱ्याच गोष्टी ऐकतो. तर गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं हेलिकॉप्टर टेक ऑफ केलं आणि मग परत काही कारणास्तव त्यांना लँड करावं लागलं. ते त्यांनी वेदरचं कारण सांगितलं. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री आत्ताचे देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांचेही 3 एक ऍक्सिडेंट्स होता होता राहिलेले आहेत हेलिकॉप्टरमधून. तर हे सेफ्टी इश्यूज टॅकल करण्यामध्ये काय रोल असतो आपला? नाही, तो अगदी महत्वाचा विषय आहे. म्हणजे अनेकदा म्हणजे या पॉलिटिकल लिडरशिपला त्यांचे जे अतिशय पराकोटीचे आणि कटथ्रोट कॉम्पिटिशनवाले जे प्रेशर मधून त्यांना सतत जावं लागतं, या प्रेशर पासून आम्हाला बाजूला ठेवून, आम्हाला माझ्या पूर्ण इकोसिस्टीमला त्याच्यातून बाजूला राहून आम्हाला याचा भाग असावा लागतं की नथिंग डुईंग. तुमचे पॉलिटिकल कंपल्शन आणि सेफ्टी ह्यांना आम्ही एकमेकांवर त्याचा परिणाम होऊ देणार नाही. तुमचं कितीही पॉलिटिकल कंपल्शन असलं तरी जे अनसेफ आहे ते आम्ही करणार नाही. मग असं खूप वेळेला होतं, लोकांना असं वाटतं काय माझी गाडी मी 5,000 किलोमीटर गेलं तर कधी पंक्चर पण नाही झाली आणि हे काय सांगतायत की मला एक सेन्सर मिळाला म्हणून मी परत येऊन लँड केलं आणि मग बाय रोड जावं लागलं. काय आपण समजून घेऊ हे काय. जहाज आहे, काही अडचण झाली, भर समुद्रात बंद पडलं, काही अडचण नाही, तो उभा राहील, जहाज तरंगत राहील, त्याचा मेंटेनन्स होईल, ते पुन्हा चालण्याला सुरुवात करू शकेल. गाडी आहे बंद पडली, बाजूला घेतली, मेंटेन केली. रेल्वे आहे बंद पडली, तिथे उभी ठेवली, मेंटेन केली. आमच्या बाबतीमध्ये आमचं काम एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर होतं आणि मेंटेनन्स एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर होतं. सो आम्हाला 0 टॉलरन्सवर काम करायला लागतं. सो हे जे सगळे सेन्सर्स आम्हाला पायलटला समोर दिलेले असतात त्याच्यामध्ये 0 रिस्क या लेवलवरच आमच्याकडे असं म्हटलं जातं की तुमच्या अनुभवाने एव्हिएशन मध्ये जो फ्लाय करतो त्याच्या अनुभवाने त्याला कधी शिकायला मिळत नाही, त्याच्या अनुभवाने जग शिकतं आणि स्वतःला दुरुस्त करतं. सो आमची सगळी इकोसिस्टीम अशी बनलेली की 0 रिस्कवर काम करायचं. सो मग एखाद्या वेळेला नुसत्या अगदी म्हणजे एक केबल, एक कुठली तरी सेन्सरची केबल ती लूज झाली आणि त्याच्याने एक रेड लाईट आला आणि आम्ही मात्र ते इमर्जन्सी डिक्लेअर करून लँड केलं आणि नंतर इंजिनियरनी येऊन 5 मिनिटांमध्ये ते दुरुस्त केलं आणि टेक ऑफ झालं. असं शेकडो वेळेला होतं, पण आम्हाला हवेमध्ये पॉझिटिव्ह विचार करायची परवानगी नाही. सो हा एक भाग झाला. दुसरं, आता बऱ्यापैकी आपली पॉलिटिकल इकोसिस्टीम पण याला मॅच्युअर्ड व्हायला लागली आहे. मग वेदरच्या बाबतीत मी तुम्हाला गंमत सांगतो, माझ्याच बाबतीत हे असं झालेलं आहे की इथून मुंबईहून नंदुरबारसाठी हेलिकॉप्टरचं डिपार्चर होतं. 3 मिनिस्टर्स, कॅबिनेट मिनिस्टर बोर्डवर होते. बाय रोड नंदुरबारला जाण्याची काही संधी नाही. इथे आले त्यावेळेला जुहू विमानतळावर ऊन होतं, नंदुरबारला फोन केला तिथे ऊन होतं. आमच्या वेदर एक्सपर्ट्सने असं सांगितलं की सर वेदर खराब आहे, 1 तासानंतर डिपार्चर करायला लागेल. तिन्ही हेवीवेट मिनिस्टर्सनं जेव्हा मी सांगितलं की सर आपल्याला 1 तास उशीर करायला लागेल, तर दे वर रिअली अपसेट, कारण खूप फॉर्म भरायला जाणं किंवा असंच काहीतरी एक इमर्जन्सी होती. ते म्हणाले काय तुम्ही खोटं बोलताय, आम्ही लोकल लोकांशी बोललो, त्यांनी सांगितलं की तिथे चांगलं ऊन आहे, इथे तर आम्ही पाहतोच आहे. म्हटलं नाही सर आपल्याला नाही जाता येणार. म्हणजे काय म्हटलं एनरूट पण वेदर चांगलं पाहिजे, ज्या एनरूट आपल्याला जायचंय तिथे मध्ये वेदर खराब आहे. मग ते म्हणे ठीक आहे आता आपण वॉक घेऊयात. मग आता काय तुमच्यावर जर आम्ही अवलंबून आहे, कम्प्लिटली जसं असता कामा नये अशी सगळी निगेटिव्ह सिच्युएशन तयार झालेली. म्हटलं सर आपण तसं करूयात. त्याच्यानंतर आम्ही वॉक घ्यायला लागलो, तिथेच विमानतळावर आम्ही आजूबाजूला जरा फिरत होतो. 10 मिनिटांनी त्यांनी मला बोलवून घेतलं. मला म्हणे इकडे तू सांगत होतास ते बरोबर आहे, मध्ये घाटामध्ये प्रचंड पाऊस सुरू झालाय, मला तिथल्या पोलीस स्टेशन मधून आणि यांच्याकडून फोन आला होता की सर असं असं आहे. त्याच्यानंतर आता गेली 10 वर्ष झालं तो क्लायंट परत दुसऱ्या कोणाकडे गेला नाही. तर हे प्रोफेशनल प्रेशर्स काय आहेत, तर ती प्रेशर हेच आहेत की माझ्या बरोबर जो मागे बसतो गेस्ट म्हणून त्याचं राजकीय स्थान मी समजतो, त्याचं VIP असणं मी समजतो, पण याचं कुठलंही दडपण आम्ही आमच्या ऑपरेशन्सवर येऊ देत नाही.
सो तुम्ही जसं विचारलं तसं हेलिकॉप्टर सेफ आहेत का, विमानं सेफ आहेत का? तर हेलिकॉप्टर आणि विमानं ही रस्त्यावरून जाणाऱ्या वाहना इतकीच सेफ आहेत. अडचण अशी आहे की काही जणांना म्हणजे प्रोफेशनल स्किल्स आणि पॉलिटिकल प्रेशर्स हे प्रोफेशनली हँडल करता येतात. ज्या वेळेला ते हँडल करता येत नाहीत त्यावेळेला अनसेफ ऑपरेशन्सची शक्यता वाढते. सर, लाल परी म्हणजे आपल्या एसटी मध्ये आजचा दिवस शून्य अपघाताचा अशी पाटी असते, तशी पण तुम्ही लावणार का मग हेलिकॉप्टर मध्ये? पण तुम्ही प्रमाण म्हणून जर बघाल ना हम्म. तर आम्ही जेवढ्या प्रमाणात ऑपरेशन्स करतो हम्म. ते प्रमाण आमचं गाड्यांवरच्या अपघातांपेक्षा कमी कमी आहे. आहे. आमचा प्रॉब्लेम असा आहे की आमच्या बातम्या जास्त होतात त्या प्रमाणात ते अपघात नाही आहेत. म्हणजे तुम्ही जर सगळं बघाल जगाचा डेटा पब्लिक डोमेन मध्ये आहे की तेवढे ते शून्य अपघात किंवा असे प्रमाण नाही आहेत. पण मी म्हणालो तसं की आम्ही प्रिकॉशनरी लँडिंग जरी केलं तरी लोक त्याला इमर्जन्सी लँडिंग केलं आणि मुख्यमंत्र्यांचा जीव धोक्यात किंवा उपमुख्यमंत्र्यांचा जीव धोक्यात अशा बातम्या करतात. आता परवाच्या दिवशीचं तुम्ही जे उदाहरण दिलं त्या फ्लाईटशी मला परिचय आहे. त्या फ्लाईटमध्ये सगळं मिळून एवढाच विषय होता की वेदर म्हणजे टेक ऑफ केल्यानंतर काही डिस्टन्स गेल्यानंतर ते व्हॅलीमध्ये होते. काही डिस्टन्स गेल्यानंतर पायलटला असं वाटलं की सगळ्या बाजूने वेदर डेव्हलप होतंय आणि ज्या डिरेक्शनला आपल्याला जायचंय तिथे ते अजून डेव्हलप होणार आहे. इट इज नॉट सेफ फॉर VIP. सो तुम्ही लक्षात घ्या मला शून्य रिस्कवर काम करणं आहे. मी उद्या कदाचित असे हास्यास्पदपणा आमच्याही वाट्याला आलेला आहे की सॅटेलाइट पिक्चर आणि वेदर रिपोर्टने आम्हाला जे सांगितलं ज्याच्यावरून आम्ही फ्लाईट नाही म्हणालो ऍक्च्युली वेदर नंतर बदललं आणि ते तसं राहिलं नाही. पण आम्हाला तर सगळ्यात वाईट असणार आहे असं प्लॅनिंग करूनच करायला पाहिजे ना. त्या परवाच्या मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये तेच झालेलं होतं की पायलटला असं वाटलं की ही रिस्क वर्थ नाहीये. जे VIP मागे बसले आहेत त्यांच्यासाठी ही रिस्क वर्थ नाहीये. तो आला. मग ज्या बातम्या होतात त्याच्यामध्ये मात्र इमर्जन्सी लँडिंग आणि बाल बचावले आणि त्यांचं ऍक्च्युली उलट आहे. आम्ही ज्या वेळेला त्यांना याला प्रिकॉशनरी लँडिंग म्हणतात, याला इमर्जन्सी लँडिंग म्हणत नाहीत, त्यावेळेला जो सर्वोत्तम माणूस याच्यावर निर्णय घेऊ शकतो त्याने निर्णय असा घेतला की VIPने मोड ऑफ ट्रान्सपोर्ट हे घेता कामा नये. तर याच्यामध्ये आम्ही काही त्यांचा जीव धोक्यात घालून केलेलं नाहीये. आम्ही ऍक्च्युली त्यांच्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते केलेलं आहे. करेक्ट. म्हणून मी सर्व चॅनलवाल्यांना सांगतो की प्लीज इमर्जन्सी लँडिंगचा अर्थ वेगळा आहे. दिस इज प्रिकॉशनरी लँडिंग. नक्कीच. सर, आता इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही जसं म्हटलात की बरेच क्लायंट्स असतात त्यांचा डिमांड सप्लाय रेशिओवरती ताण येऊ शकतो की डिमांड अचानक वाढलेली असते आणि सप्लाय तेवढा असेलच असं नाही. मग ते कसं मॅनेज करता? कारण रेग्युलर क्लायंट वर्षभरातले तर आहेतच, प्लस हे पण आहेत, तर कॅलेंडर खूप अवघड आहे आपल्याकडे. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की रादर तेच माझं मोटिवेशन आहे या बिझनेसमध्ये राहायचं. भारतामध्ये सगळ्या देशभरामध्ये मिळून साधारण 300 ते 350 खाजगी विमानं आणि हेलिकॉप्टर आहेत फक्त. ठीक आहे. अमेरिकेमध्ये ती 20,000 आहेत. आपल्याकडे सगळे मिळून 200-250 एअरपोर्ट्स आहेत, त्यांच्याकडे 18,000 आहेत. सो ह्या दिशेने भारत जाणारच आहे. एवढी ग्रोथ तर एव्हिएशन इंडस्ट्रीला नक्की असणार आहे. त्यामुळे ही जी स्केअरसिटी आहे आता, ही स्केअरसिटी तुम्ही इलेक्शनचं बोलताय. आत्ता भारतात ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत, ज्या पद्धतीने भारतामध्ये नवीन नवीन लोक विमानं आणि हेलिकॉप्टर वापरायला लागले आहेत, ते नॉर्मल दिवसांमध्ये सुद्धा आपल्याकडे पुरेशी आणि विमानं आणि हेलिकॉप्टर्स नाही आहेत. तर इलेक्शनच्या काळात तर त्याचा ताण काहीच्या काही वाढतो. मग आत्ता गेली 4 ते 5 वर्ष इलेक्शनच सारखी सिच्युएशन रोजच आहे की उपलब्धता नाही आणि डिमांड जास्त आहे. तर आता याच्यावर एकच उपाय आहे की अत्यंत वेगाने आपल्याकडे इम्पोर्ट्स होणं, जास्तीत जास्त विमानं येणं, रेग्युलेटरी ज्या काही रिफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये पटकन विमानं भारतामध्ये येऊन फ्लाय करायला लागतील या पद्धतीने काही कायद्यांमध्ये बदल करणं आणि तो होतोय पॉझिटिव्हली. दॅट्स द ओनली वे. पण आपल्याकडे स्केअरसिटी आहे. आपल्याकडे तुम्ही इलेक्शन फ्लाईंगचं आणि याचं म्हणताय, आपल्याकडे एअर ॲम्ब्युलन्सेस पण नाही आहेत. आपल्या देशाची एकूण डिमांड लक्षात घेता आपल्या देशाला 100 विमानं आणि 200 ते 250 हेलिकॉप्टर्सची गरज आहे. आपल्या देशाची एअर ॲम्ब्युलन्सची रिक्वायरमेंट लक्षात घेता आपल्याकडे हेलिकॉप्टर एखादंही नाही आहे एअर ॲम्ब्युलन्स कॉन्फिगरेशनमध्ये आणि 6 ते 7 विमानं देशभरामध्ये आहेत जी एअर ॲम्ब्युलन्स म्हणून काम करतात.
त्यामुळे आपल्या देशामध्ये आमचं जे एव्हिएशनचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते भरपूर वाढायची गरज आहेच. इलेक्शनलाही ती गरज आहे. नक्कीच. तुम्ही सर एअर ॲम्ब्युलन्सचा उल्लेख केला, त्याच्यावर मी येतोच. पण हल्ली आपल्या प्री वेडिंग शूटसाठी पण हेलिकॉप्टरचा वापर केला जातो, किंवा लग्नासाठी कोणाला प्रपोज करायचंय तरी पण हेलिकॉप्टरचा वापर केला जातो, की हेलिकॉप्टर फ्लाईट घेऊन. तर तशा काही डिमांड्स तुमच्याकडे येतात का, किंवा तसे क्लायंट्स आहेत का? मला मी फार नवा होतो, एक 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला तेव्हा आम्ही जॉय राईड्स वगैरे करायचो हेलिकॉप्टरने. तर मला एकाचा फोन आला आणि सर मी कन्फर्म केलंय तुमच्याकडे, पण मला हे अमुक अमुक अक्षांश रेखांश आहे, तिथे हेलिकॉप्टर जरा खालून फ्लाय करेल का? तर मी त्याला म्हटलं ठीक आहे, करता येईल काय, मी विचारतो पायलटला. मग ते अक्षांश रेखांश मॅपवर प्लॉट करून बघितलं तर ते एका बीचचे अक्षांश रेखांश होते. पायलट म्हणाला हा इथून आपण थोडं लो फ्लाईंग करू शकतो. मग त्याला कन्फर्म केलं की हो आपण इथे लो फ्लाईंग करू शकतो, काय करायचं? पण म्हटलं तुला काय करायचंय? म्हणे नाही सर काय नाही, पण तुम्ही बघा म्हणे लो फ्लाईंग करायला पाहिजे. मग आम्ही पायलटने मला आल्यानंतर सांगितलं की त्याने तिथे जेव्हा त्या स्पेसिफिक अक्षांश रेखांशावर तो गेला त्यावेळेला या मुलाचे मित्र विल यू मॅरी मीचा बोर्ड घेऊन एक 8-10 जण उभे होते आणि हा ज्या मुलीला घेऊन चालला होता याला विचारायला डेअरिंग नव्हतं तिला विचारायचं. तर हा कसं तरी तिला हेलिकॉप्टरची राईड देतो म्हणून घेऊन आला आणि मग तिथे त्याने तिला प्रपोज केलं. तर आम्ही जेवढा विचार करू शकत नाही तेवढा विचार आमच्यापेक्षा जास्त लोक करतात आणि वापरतात. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो की मला ऑस्ट्रेलियाहून एकाचा फोन आला आणि हेलिकॉप्टरचे राईडचे पैसे तर त्याने पाठवले, पण त्याने मला सांगितलं की मला एक एस क्लास मर्सिडीज पाहिजे, मला गिटारिस्ट पाहिजे, मग मला रेड कार्पेट पण पाहिजे. आणि या सगळ्याचे त्याने भरपूर पैसे आम्हाला दिले. आणि मग नंतर ते हेलिकॉप्टर बॅकग्राऊंडला घेऊन त्याचा एक फोटोग्राफर मित्र आला होता, त्यांनी एक छान केक आणला होता आणि मग त्याने त्या मुलीला त्याने ऑनलाईन त्यांची दोस्ती झालेली होती आणि मग ती म्हणत होती की आपण लग्न करायचं ठरवलं पण तुम्हाला अजून ऍक्च्युअल प्रपोज केलेले नाहीयेस. तर मग त्याने ते हेलिकॉप्टर तिच्यासाठी बुक केलं, गुडघ्यावर बसून तिला हेलिकॉप्टरच्या समोर अंगठी घातली आणि तिला घेऊन मग तो एक चक्कर मारून आला. सो आमच्या हेलिकॉप्टरच्या भोवती लोक अशा खूप स्टोरी बनवत राहतात. मी तुम्हाला गंमत सांगतो की आपल्याकडे मंदिरांवर किंवा धार्मिक रथ वगैरे जात असतील किंवा पुतळ्यांवर पुष्पवृष्टी करणं हे भारताने जगाला दिलेली देण आहे. जगात कुठे असं कोणी काय करत नाही. पण आपल्याकडे आम्ही गणपती उत्सवांवर टाकतो, लग्नांच्या नवरा मुलगा मुलीला घेऊन जातो, त्यानंतर बाबासाहेबांच्या किंवा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आम्ही पुष्पवृष्टी करतो, मंदिरांवर तर प्रचंड पुष्पवृष्टी करतो. सो हे सगळं भारतीय लोकांनी आपलं आपलं डोकं चालवून आणलेली धमाल आहे. म्हणजे आपल्या लोकांची ती गंमत असते की ते काहीतरी त्याच्यामध्ये एक सेलिब्रेशन आणतात. मग माझ्याकडे मुलाचा आणि मुलीचा साखरपुडा हा हेलिकॉप्टरच्या समोर झाला आणि त्यांनी अगदी तेवढ्यासाठी त्यांच्या फार्म हाऊसवर आम्हाला बोलावलं. मग 5-25 जण तिथे समोर, मग त्याने आणि त्या मुलीला अंगठी घातली आणि मग नंतर त्याचे आई वडील, तिचे आई वडील आणि हे दोघं अशा सगळ्यांनी मिळून हेलिकॉप्टरची राईड केली. आणि मग मी त्यांना म्हणलं आता बाकी काही करा, ओवाळू नका हेलिकॉप्टरमध्ये. सो आम्ही केक कापतात हेलिकॉप्टरमध्ये. एक मला जे सर्वात स्वतःला आवडलेलं जे एक आहे, आम्हाला एक म्हाताऱ्या आजोबांचा फोन आलेला, त्यांच्या मुलीचा फोन आला. म्हणजे आमचं कुलदैवत आहे आणि ते असं एक आपले बरेचसे जे भारतीय देवदेवता आहेत ते बरेच दुर्गम ठिकाणी त्यांची असतात ठिकाणं आणि मग तिथे वयस्कर लोकांना जाता येईलच असं सोयीचं नसतं बऱ्याचदा. तर तसं त्यांचं कोकणामध्ये कुठेतरी गावचं त्यांचं स्वतःचं मंदिर आणि ते दुर्गम ठिकाणी होतं. हे 80-85 वर्षाचे ग्रस्त होते ज्यांना वयोमानाने गत 10-15 वर्षात जाता आलेलं नव्हतं. तर मला त्यांच्या मुलीने जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही त्यांच्या गावी पायथ्याशी हेलिकॉप्टर उतरवलं, त्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसवलं. तिथे लँडिंगची सोय नव्हती पण आम्ही त्या मंदिराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातल्या. मंदिराच्या जवळ नेऊन त्यांनी त्याचं जिथपर्यंत आम्ही जाऊ शकतो तेवढ्या जवळ जाऊन त्यांनी दर्शन केलं आणि पुन्हा त्यांना खाली घेऊन आलो. असं कितीतरी गमती होत राहतात म्हणजे आणि लोकांना ते आवडतात. हाजी मलंगगडाला तसं आहे की ते खूप लोकांना तिथं पायऱ्यांमुळे जाता येत नाही पण हेलिकॉप्टरमुळे त्यांना तिथं जाणं शक्य होतं. ओके, मग तिथे लँडिंग पॅड आहे
हाजी मलंगला आहे, टेम्पररी आहे पण ओके. आहे. म्हणजे ते आम्ही शासनाशी पण आम्ही बोलतो आहोत की आता जे टुरिझम प्रमोशनचं जे चाललंय, द ब्युटी ऑफ हाजी मलंग इज की एका साईडला तिथे मंदिर आहे, दुसऱ्या साईडला मस्जिद आहे आणि दोन्हीच्या मध्ये हेलिपॅड आहे आणि दोन्ही ठिकाणी भक्तगणांना जाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. सो ते एक चांगलं डेव्हलप होऊ शकतं. नक्कीच. सर मग आजचाच विषय अजून एक आहे की म्हणजे लग्नाच्या एंट्रीमध्ये सुद्धा असं मध्ये एक बातमी आली होती की नवरा मुलगा एंट्री करेल तर तो हेलिकॉप्टर मधनच करेल आणि मग त्याच्यामध्ये पण वापरलं जातं. जसं तुम्ही म्हणलात की इंडियन्सनी या सगळ्या वेगवेगळ्या डिमांड्स क्रिएट केलेल्या आहेत एव्हिएशन बिझनेसमध्ये आणि त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी पण एक मी इंटरफिअरन्स त्याच्यात करतो आपल्या बोलण्यामध्ये. मी बऱ्यापैकी आता आमच्या लोकांना डिमोटिवेट करतोय की ते लग्नाचे पॅकेजेस विकू नका म्हणून. बाकी सगळं ठीक आहे, कारण नंतर आम्ही केलं, त्याला आम्हाला मीडियाने प्रसिद्धी दिली, नंतर आता आमचे कॉम्पिटिटर आणि बरेच लोक ते करतात. पण मला लक्षात आलं की तो एक हुंडाची पद्धत झाली की लोक हुंड्यामध्ये मागायला लागले की हे जे चार्टर करा नवरा मुलगा येईल तर नवरी मुलीच्या वडिलांनी ते करावं. मला ते फारसं पसंत नाही, म्हणून आम्ही आता ते करत नाही आहोत आणि त्याला मोटिवेटही नाही करत आहोत. म्हणजे ते जोपर्यंत आनंदाचा भाग म्हणून होतंय, सगळेजण कॉन्ट्रीब्युट करतायत, इट्स अ डिफरंट स्टोरी. पण एखाद्या साठी ते बर्डन होत आहे तर ते मेक्स नो आणि सेन्स. आपल्याकडे ते तसं आहे. म्हणजे काही काही लग्नांमध्ये ते मुलीच्या बापावर एक्स्ट्रा बर्डन व्हायला लागलं. मला ते वाटतं की तसं होतं कामा नये. इट्स गुड ऑफ यू. माझा धंदा नाहीये, म्हणजे माझ्या धंद्यावर त्याच्याने परिणाम होऊ शकतो, पण असं होता कामा नये. करेक्ट. म्हणून आम्ही ते नाही आता तेवढं शक्यतो टाळता म्हणजे पूर्णपणे. इंटरेस्टिंग. सर मेडिकल इमर्जन्सीज किंवा मेडिकल ॲम्ब्युलन्स चा जर भाग लक्षात घेतला तर एअर ॲम्ब्युलन्सचा किती, म्हणजे तुम्ही म्हणलात की देशात जिथे 250 हेलिकॉप्टर्स असले पाहिजे तिथे आज किती हेलिकॉप्टर्स आहेत इन टोटल? एक तुम्ही नाही सर्व्हिस प्रोव्हाइड हेलिकॉप्टरचे ॲम्ब्युलन्सचे वेगळे रूल्स आणि वेगळे हे आहे. ओके. विमानांमध्ये आम्ही आहोत, विमानांमध्ये आम्ही एअर ॲम्ब्युलन्स आणि ऑर्गन ट्रान्सफर पण करतो. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक तर अख्खाचा अख्खा माणूस घेऊन जायचा आहे किंवा मग स्पेसिफिक ऑर्गन घेऊन जायचं आहे. तर यातलं फार इंटरेस्टिंग, हो मी म्हणालो तसं की इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहेच, खूप जास्त गरज आहे. विशेषतः आम्ही सगळेच जण आणि मी तर व्यक्तिशः एअर ॲम्ब्युलन्सच्या विषयासाठी यामुळे मोटिवेट झालो. जेव्हा आपल्याकडे केदारनाथची दुर्घटना झाली होती त्यावेळेला आपल्याकडे विमानं आणि हेलिकॉप्टर्स नव्हती आणि अक्षरशः हजारांनी लोक फसलेली होती. आत्ताही आपण पाहतो की कुठेतरी पूर येतो काहीतरी, त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला नेव्हीचं किंवा एअरफोर्सचं हेलिकॉप्टर बोलवायला लागतं. ते काही तुम्हाला पुरातनं काढण्यासाठी त्यांची फौज त्यांनी बनवलेली नाहीये. तुम्हाला तुमची सिव्हिल फौज पाहिजे जी पुराचा सामना करू शकते, आगीचा सामना करू शकते, पेशंट्सना पोहोचवू शकते, ऑर्गन्सना पोहोचवू शकते. मला स्वतःला असं अजिबात, तुमच्याकडे धान्य कमी पडलं तर तुम्ही सैन्याकडे मागायला जाता का? तुम्ही सैन्याचा पुरवठा वेगळा आणि तुमचा सिव्हिल पुरवठा वेगळा हे करता ना. पूर येतो त्यावेळेला दरवेळेला तुम्हाला कशासाठी सैन्याची विमानं किंवा हेलिकॉप्टर लागतात हा प्रश्न आहे. सर्व ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंटची यंत्रणा ही सैन्यावर अवलंबून नाहीये. एक इमॅजिन करा, आपण उद्या कधी असं होऊ नये पण कधी कुठल्या तरी युद्ध रिलेटेड इमर्जन्सीमध्ये आपल्या फौजा आहेत आणि त्याच वेळेला जर आपल्याकडे पूर आलेला असेल तर तुम्ही काय सांगणार, तुमची हेलिकॉप्टर इकडे द्या म्हणून? नाही. सो ते वेगळ्या कारणांनी बनलेले आहेत. आपल्या वेगळे विमानं आणि हेलिकॉप्टरची फ्लीट असायला पाहिजे. ऑर्गनमध्ये तुम्ही समजून घ्या, आता वैद्यकशास्त्र इतकं प्रगत झालंय की एका माणसाचं शरीरातलं हृदय काढून तुम्ही दुसऱ्याला बसवू शकता. म्हणजे जो कॅडॅव्हर आहे आणि ज्याला म्हणजे इच्छा मरणाने किंवा याच्याने ज्यांना म्हणजे ज्यांचे ब्रेनडेड पेशंट्स आहेत त्यांची काही ऑर्गन्स जे आहेत ते मृतदेहांमधनं काढता येऊ शकत नाहीत. ते पंप होणाऱ्या शरीरातनं काढावे लागतात. मग तसं लिव्हर आहे, हार्ट आहे, या सगळ्यांचं जे शेल्फ लाईफ शब्द याला आहे ते 2.5 ते 4 तासाच्या मध्ये आहे आणि तेही सुटेबल असलं पाहिजे. मग आम्ही एक केलं होतं की चंदीगडहून आम्ही एक लाईव्ह ऑर्गन पुण्याला आणला होता. आता चंदीगडमध्ये तो ऑर्गन काढला आणि त्याचे जे 4च तासाचं लाईफ आहे आणि त्याचा जो सुटेबल रिसिव्हर आहे तो पुण्यात असेल तर तुम्ही 4 तासात विमानांना न वापरता ऑर्गन आणणार कसा? सो हे खूप वाढत चाललंय. याने खूप जणांच्या आयुष्यामध्ये
पॉझिटिव्ह फरक पडतोय आणि याला आता त्यासाठी विमानं आणि हेलिकॉप्टर वापरण्याची म्हणजे प्रमाण वाढले आणि आता सरकार पण पुढे येऊन मदत करतायत की ठीक आहे, असं जे इमर्जन्सी आहे तिथे तुम्ही सरकारने स्पॉन्सर्ड केलेलं हेलिकॉप्टर किंवा विमान वापरा आणि त्या पेशंटला वाचवा. इन्शुरन्स कंपनीज त्याला मदत करतायत. पेशंटच्या बाबतीमध्ये आता जे होतं की देशभरामध्ये लोक फिरत असतात, त्यांना गरज नाहीये. म्हणजे एखादा पेशंट हा दिल्लीमध्ये आजारी पडला आणि त्याला 20-25 दिवसाचं हॉस्पिटलायझेशन आहे आणि तो पेशंट चेन्नईचा आहे, तर असं नाहीये की दिल्लीमध्ये त्याला आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीये, पण त्याला चेन्नईमध्ये असणं जास्त सोयीचं आहे, त्याची केअर घेणं जास्त सोयीचं आहे. या सगळ्यासाठी या एअर ॲम्ब्युलन्सेस वापरल्या जातात. याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनीज अजून भारतात नाही आहेत तेवढ्या स्ट्रॉंग, पण जगभरामध्ये इन्शुरन्स कंपनीज याच्यामध्ये हेवीली इन्व्हेस्ट करतात. आणि आय सी अ पिक्चर जिथे तुम्ही कुठेतरी रिमोट नॉर्थ ईस्ट मधल्या ट्रेकला गेलात किंवा आणि अडचणीत सापडलात आणि कुठल्या तरी हेलिकॉप्टरने तुम्हाला 30 मिनिटांमध्ये तिथून पिकअप केलं, या दिशेने आपल्या देशाचं हे चाललेलं आहे. फॅन्टास्टिक. असलंही पाहिजे. नक्कीच. म्हणजे बाकीच्या देशांमध्ये हायवे मधले ऍक्सिडेंट्स आहेत. आपल्याकडे एखादा कधी बसचा वगैरे जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा 25-25, 30-30 जणांचं आयुष्य धोक्यात असतं आणि ती दुर्गम जागी जाऊन पडली असेल तर तिथे एक हेलिकॉप्टर जेव्हा जातं तेव्हा ते ज्या वेगाने तिथून रेस्क्यू करू शकतं. शेवटी गोल्डन अवर हा सगळा कशासाठी करायचं? हे काय जे सेफ आहे, हातपाय मोडले ठीक आहे, तो बिचारा वेदनेत असेल पण दुरुस्त होईल. पण ज्याच्या मरणावरचं संकट आहे त्याच्यासाठी तर तुम्ही मला वाटतं की सगळं जग एवढं काम करतंय आणि सगळे मिळून जर एखाद्या माणसाला वाचवू शकत नसतील की तुमच्याकडे सुविधा आहेत, एके ठिकाणी हॉस्पिटल, तुम्ही जर त्याला ट्रान्सपोर्ट नसेल देऊ शकत तर तुम्ही माणूस म्हणून कुठेतरी मानवता म्हणून तुमची क्रिएटिव्हिटी कमी पडते आहे. सो वी आर वर्किंग ऑन दॅट. वी आर क्लोजली वर्किंग विथ गव्हर्नमेंट ऑफिशियल्स ऑन दॅट की आपल्याला देशाच्या कुठल्याही पातळीवर जो संकटात आहे त्याला बाहेर काढता आला पाहिजे. किती पैसे लागतील, कसे उभे राहतील, कशी सिस्टीम त्याच्यासाठी लागेल, सरकार किती पैसे देईल, लोक किती पैसे देईल, हे नंतरच आहे. पहिले आपलं हे ठरवायला लागेल की संकटात असले. आता आपण कधी कधी पाहतो दुर्गम भागामध्ये गरोदरपणाचे काही कॉम्प्लिकेशन्स जर तयार झाल्या तर त्याला बिचाऱ्याला त्या गडचिरोली किंवा तिथल्या त्या मुलीला 1.5 दिवस 12 14 तास पाठीवर टांगून घेऊन येतात, खाटेवर घेऊन येतात, त्याच्यावरनं ते घेऊन येतात त्या. तर मग तसं जर आहे तर तिला तुम्ही पटकन हेलिकॉप्टरने रेस्क्यू करू शकता की नाही? कोणी पैसे द्यायचे ते आपण ठरवू. हे स्वस्त नाहीच आहे. पण माझं म्हणणं आहे की आपण पण काही स्वस्त लोक थोडी आहोत, आपणही श्रीमंत लोक आहोत. आपण काढू काहीतरी त्याच्यातून सोल्युशन. आपल्याकडे पैशाने आत्ता पुरेसे नसतील पण मेंदूने तर श्रीमंत असण्याचे कोणी आपल्याला थांबवलेलं नाहीये ना. सो मला मनापासून असं वाटतं, म्हणजे माझ्या टोटल एव्हिएशन मध्ये हे VIP सेलिब्रिटीज आणि हे सगळं आम्ही करतोच आहोत, पण मला मनापासून असं वाटतं की सगळी एव्हिएशन इकोसिस्टीम जी बनलेली आहे त्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी या पद्धतीने सगळं बनवायला पाहिजे जिथे संकटात असलेलं एकही बाळ, संकटात असलेली एकही स्त्री किंवा संकटात असलेला एकही पेशंट, आयदर तुम्ही मेडिकल फॅसिलिटीज त्याच्यापर्यंत त्वरेनं पोहोचवा किंवा त्याला तिथून तिथपर्यंत पोहोचवा, पण तो हातबल होणं हे आपल्याला मानवता म्हणून चांगलं लक्षण नाही. म्हणजे एव्हिएशन इज नॉट जस्ट फॉर द प्रिव्हिलेज्ड बट ऑल्सो फॉर इमर्जन्सी रिस्पॉन्सेस अँड इट शुड बी डिझास्टर. आता आपण गेली 10 वर्ष भारत सरकार डिझास्टर मॅनेजमेंटसाठी मोठा फंड उभा केलेला आहे आणि त्या फंडलाही कुणाला हात लावता येत नाही. त्यामध्ये आम्ही हे म्हणजे भारत सरकारला वारंवार आमच्या असोसिएशन्सने आणि यांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे की नॉर्मल VIPचं फ्लाइंग हे एक वेगळं कॅटेगरी म्हणून तुम्ही बघा आणि हे डिझास्टर रिस्पॉन्स साठीचं फ्लाइंग हे तुम्ही वेगळ्या प्रकारे बघा. आणि आम्ही पण ॲज अ प्रोफेशनल डिझास्टरकडे वेगळं पाहतो आणि पॉलिटिकल क्लायंट्स किंवा कॉर्पोरेट क्लायंट्सकडे वेगळं पाहतो. पण हे डिझास्टर मॅनेजमेंटचं मेकॅनिझम मला खात्री आहे की आतापर्यंत आपल्याला याची पुरेशी जाणीव नव्हती, पण आपल्या देशाला आणि पॉलिटिकल सिस्टीमला याची जाणीव आहे आणि ते त्याचा पैसा उभा करतायत आणि पुढच्या काही नजीकच्या वर्षांमध्ये जगाला हेवा वाटेल असं डिझास्टर आणि मेडिकल इमर्जन्सीला सपोर्ट करणारं एव्हिएशन नेटवर्क आपल्या देशात उभं झालेलं असेल.
सर, आता आपण डिझास्टर मॅनेजमेंट बद्दल बोललो. आपण मगाशी तुम्ही सांगितलं की काय इमर्जन्सी लँडिंग असतं, काय प्रिकॉशनरी लँडिंग असतं. आपण आता इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतोय. तर गेल्या काही दिवसात मुंबई एअरपोर्ट असेल किंवा भारतातले अनेक एअरपोर्ट आहेत जिथे बॉम्ब थ्रेट्स आलेले आहेत. आणि ओव्हर 30 फ्लाइट्स एअर इंडिया आणि अजून 2-3 कंपन्यांचे, इंडिगोचे असतील, अनेक कंपन्यांना बॉम्ब थ्रेट्स आलेले आहेत. तर या बॉम्ब थ्रेट्सकडे एव्हिएशन मधला तुम्ही एक एंटरप्रेन्योर आहात, त्याच्याकडे कसं पाहता? आणि हे सगळे हॉक्स बॉम्ब थ्रेट्स होते, म्हणजे शेवटी कोणीतरी somebody is playing mischief and the cost of that mischief is very high. So what can be done to reduce that? मगाशी जसं म्हणालो हम्म. की आम्हाला शून्य Yes. टॉलरन्सवरच काम करायला लागतं. सो आम्हाला सगळ्यांना जे अगदी सगळ्यात छोटं एअरपोर्ट एंट्री पास आम्हाला जेव्हा देतात त्याच वेळेला असा फोन आला तर काय करायचं हे शिकवलेलं असतं. ओके. सो असे फोन हे सगळं खोटं निघालं, त्याच्यात बॉम्ब नव्हतेच, पण कंपन्यांचं नुकसान झालं, त्या प्रवाशांना उशीर लागला आणि मनस्ताप झाला. हे अवॉइडेबल नाहीये. म्हणजे हे थोडस याला 2 अँगल आहेत. याच्यात आमचा अँगल फार छोटा आहे. आम्हाला बॉम्ब थ्रेट जर माझ्या ऑफिसला आला, मी उलटही सांगतो की तुमचा काही संबंध नाही आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की ही एक एअरलाईन आहे, तुम्ही एव्हिएशन मधले नाही आहात, तुम्ही एक पत्रकार आहात आणि तुम्हाला फोन आला तुमच्या ऑफिसमध्ये आणि तुम्हाला असं सांगितलं की ह्या एअरलाईनच्या या विमानामध्ये बॉम्ब ठेवलाय, तुम्ही काय कराल? पोलीस स्टेशनला करेक्ट करणार. पोलीस विमान थांबवेल, एटीसी ला फोन करेल, विमान थांबवेल, पॅसेंजरला रेस्क्यू करेल. इव्हॅक्युएट. मला फोन आल्यावर मी हे करीन, तुम्हाला फोन आल्यावर तुम्ही ते कराल. पहिली ऍक्शन आता तरी ये की बॉस विमान थांबवा. आपली विमानतळ इतकी सेफ आहेत, मुंबई विमानतळ, दिल्ली विमानतळ किंवा जिथून सगळीच विमानतळ बऱ्यापैकी सेफ आहेत, जी महत्वाची विमानतळ आहेत ती. याच्यामध्ये आतमध्ये बॉम्ब घेऊन जाणं जवळजवळ अशक्य आहे, जवळजवळ अशक्य आहे. आणि आपले ज्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्या पण त्यांच्या सिस्टीम बद्दल भयंकर स्ट्रॉंग आहे. तुम्ही साधं मेटल लावलेला बूट घालून नाही जाऊ शकत, तर तुम्ही बॉम्ब आतमध्ये कसा न्याल? आणि सो सिक्युरिटी आहे का? सिक्युरिटी आहे. त्यांना कॉन्फिडन्स आहे का? तर त्यांनाही कॉन्फिडन्स भरपूर आहे. आम्हाला कॉन्फिडन्स आहे का? आम्हालाही कॉन्फिडन्स भरपूर आहे. पण सिस्टीम असं सांगते की तुमच्या कॉन्फिडन्सवर आम्ही, बॉम्बची थ्रेट असेल तर विश्वास ठेवणार नाही, पुन्हा चेक करा. कमीत कमी 200-250 जणांचा जीव त्याच्यामध्ये धोक्यामध्ये आहे. त्यामुळे मग आता काय होतं, हे थोडं साथीच्या रोगांसारखं होतं आणि याला 2 अँगल आहेत. एक अँगल जो आहे, या अँगलशी आपला संबंध येत नाही, पण तो एजन्सीजचा अँगल आहे की कोणीतरी डेलिबरेटली देशाला डिस्टर्ब करण्यासाठी कुठून तरी बाहेरच्या नंबरवरून देशातला नंबर दिसेल अशा पद्धतीने फोन करतो आणि तुमचे सगळं एव्हिएशन सिस्टीम डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतो. हे वेस्टेड इंटरेस्ट असू शकतात एक, किंवा तुमच्या सिक्युरिटीशी संबंधित दुसऱ्या देशाने केलेल्या काहीतरी कारवाया असू शकतात 2. तिसरं याच्यामधला जो महत्वाचा अँगल येतो की हे ना थोडंसं साथीसारखं पण होतं. आणि हे म्हणजे फार तपशील मी सांगत नाही, मला कुठली साथ क्रिएट करायची नाही काय, आणि आपण आता मोठ्या मीडियावर आहोत. पण बऱ्याचदा हे जगभरात यापूर्वी झालेले की एखादा जण काहीतरी करून पाहतो, मग इतरांनाही करावं असं वाटतं, मग सगळ्या जणांना चोपलं की मग सगळेजण गप्प होतात. तसं काहीतरी झालेलं असण्याची शक्यता आहे परवाच्या याच्यामध्ये आहे. आता त्यातलं नुकसान तर आहेच. हे म्हणजे आता आमची नुकसानं दिसतात, पण उद्या कुठल्या तरी बाजारामध्ये अफवा येते तेव्हा पण तर सगळा बाजार बंद केला जातो, रस्ते क्लोज केले जातात, त्या लोकांचंही नुकसान होतं. पण इट्स अ पार्ट ऑफ अ गेम. करेक्ट. इट्स तो नकोय कोणालाही, पण काही करू नाही शकत त्याचं. ओके सर, तुम्ही गेली अनेक वर्ष या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये आहात. तुम्ही या इंडस्ट्रीत कसे आलात हे इंटरनेटवर सर्वश्रुत आहे, म्हणजे ते मी तुम्हाला पुन्हा विचारणार नाही. मला हे विचारायचं आहे की तुम्ही आता पुढे येऊ घातलेल्या एंटरप्रेन्योर्सना काय सल्ला द्याल किंवा त्यांना काय दिशा द्याल की बिझनेस करणं किती महत्वाचं आहे? म्हणजे कन्सिडरिंग इंडियाज पॉप्युलेशन, कन्सिडरिंग द ह्यूज मार्केट स्पेस आणि कन्सिडरिंग स्ट्रीट व्ह्यू वरनं बर्ड्स आय व्ह्यू मध्ये जाऊन काय मार्केटेबल आहे याचा विचार करण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मला मनापासून असं वाटतं की
आपण राष्ट्रीय कायदा करून नोकरदार बनवण्याच्या प्रेरणेचा कुठलाही समावेश हा आपल्या सिलेबसमध्ये नसेल असा प्रयत्न करायला पाहिजे आणि उद्योजकच बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण होतो. हा देश बऱ्यापैकी ट्रेडिंग करत होता. आपल्याकडे 300-400 वर्षापूर्वी जहाजं घेऊन मसाले विसाले विकायला जाणाऱ्या लोकांची एक परंपरा होती. लोक शेती करत होते तेव्हाही त्यांना कुठे ना कुठे नोकरी करायचे पर्याय उपलब्ध होते, पण ते स्वतःच शेती करून काहीतरी, शेवटी व्यवसायच आहे ना. म्हणून मला असं वाटतं की हे ज्या एंटरप्रेन्युअर प्रेरणा आहेत ह्या देशाच्या, जेव्हा आपण $1 ट्रिलियन अँड अबाव सगळं स्वप्न पाहतोय, तेव्हा हे नोकरदारांकडून ही स्वप्न पूर्ण होणार नाहीत. ही स्वप्न उद्योजकांकडनं पूर्ण होणार आहेत. सो अधिकाधिक उद्योजक फ्रेंडली वातावरण, अधिकाधिक, अगदी काही फरक पडत नाही. 11वी मला चालेल, 10वी-11वी मध्ये माझी मुलं जर का गोळ्या बिस्किट विकत असतील ट्रेनमध्ये, तर आय विल बी द हॅपीएस्ट वन, की त्याला कळेल मी विकतोय, काय फरक पडतो, तो त्याचा त्याचा व्यवसाय करतोय, मी, माझा मुलगा आहे तो चांगला राहील, माझी मुलगी चांगली राहील. पण त्यांनी स्वतःचा धंदा काढला आणि काहीतरी विकायचा प्रयत्न ते 10वी-11वी करत असतील तर मला अभिमान वाटेल. त्यांनी तो करायला पाहिजे. आणि हेच घराघरांमध्ये आपल्या मुलांना आपल्याकडून हे दिलं गेलं पाहिजे की बाबा रे, तुला नोकरी मिळणार नाहीये, तुला नोकऱ्या उपलब्ध असणार नाहीयेत. तुझ्या ChatGPT पासून ते प्रत्येक गोष्ट आता येते अशी येते की जी कुठल्या ना कुठल्या स्किल सेटचा घात करते आहे. सो तुला आता जे एक स्किल आजपर्यंत कधीही मेलं नाही, ते स्किल आहे काहीतरी विकायचं स्किल. ते स्किल शतकानुशतक झालं, त्याचे फॉर्म बदलले, पण ते स्किल जिवंत राहिलं. तर मला असं वाटतं की वस्तू निर्माण करणारे, सेवा निर्माण करणारे, काही ना काही प्रकारे ट्रेडिंग करणारे, ह्यांचं प्रजा, यांचा समुदाय मोठ्या पद्धतीनं तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. आणि मला फॉर ऑल प्रॅक्टिकल रिझन मला असं वाटतं की कुठल्या तरी एका छोट्या नोकरीमध्ये तुम्ही म्हणजे कोणीतरी नोकरीत असेल आणि एखाद्या मॅनेजमेंटला वाटलं तर तो तुम्हाला 30 दिवसाच्या नोटीसवर काढून टाकू शकतो. मला 30 दिवसाच्या नोटीसवर कोणी धंद्यातनं काढू नाही शकत. मी एक माणूस मला काढू शकत नाही. पूर्ण मार्केटने जर ठरवलं की मला धंदा नाही मिळायचा, मला धंदा नाही द्यायचा, तरच माझा धंदा गाळात जाईल. माझ्याकडे जेवढे पर्याय उपलब्ध असतात, कोणत्याही धंदा करणाऱ्या माणसाकडे जेवढे पर्याय उपलब्ध असतात, तेवढे पर्याय नोकरी करणाऱ्याकडे उपलब्ध नसतात. नोकरी करणाऱ्यांचा सर सेफ ऑप्शन असा असतो की सरकारी नोकरी बघावी किंवा सरकारकडे आहेत का नोकऱ्या? सरकारकडे तरी नोकऱ्या कुठे आहेत? पूर्वी छोट्या मला आठवतंय, माझे वडील MSCB मध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये चांगल्या पोस्टवर होते. ते ज्या वेळेला मी त्यांचं बघायचो, त्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे अनेक जण मिळून बसलेले असायचे. ही एवढी जाड जाड वह्या असायच्या, त्याच्यावर असे 30-40 कॉलम, मग तिथलं ओपनिंग बॅलन्स अजून कुठल्या तरी वहीमध्ये, तिथून कुठल्या तरी वहीमध्ये, आणि ते सगळं एकत्र मॅच करायचं. आज, आणि हे करणारी 8-10 जण महिनाभर हेच काम करत असायची. आज एक अकाउंटंट एक टॅलीच्या सॉफ्टवेअरमध्ये एवढं सगळं काम जे आहे ते कदाचित 1 तासात 2 तासात संपवतं. सो माणसांची गरज टेक्नॉलॉजीने कमी होणार आहे, परंतु व्यवसायांची गरज मात्र वाढत राहणार आहे. तेव्हा मला मनापासून असं वाटतं की आपल्याला आपल्या नवीन ज्यांच्या घरात मुलं जन्माला येतात, ज्यांची मुलं शाळेत आहेत, त्यांना तुम्ही त्यांच्यात स्वप्न तर रोवा की त्याला काहीतरी व्यवसायाच्या कल्पना सुचतील. तुम्ही त्याला सांगतात की D.Ed कर, कुठल्या तरी शाळेत जा आणि चिकट. हे जे म्हणजे आपल्याकडे ते आहे ना की नोकरीला काय केलं बाबा, तर गेला नोकरीला एकदाचा चिकटला. तर हे जे चिकटणं आहे ना, या चिकटण्याने खूप जणांना जीवघेणे त्यांचे श्वास घुसमटवून टाकले. त्यांनी मोठं काम ते करू शकले असते, पण या इकोसिस्टीमने त्यांना उद्योजक बनवण्यापासून रोखलं आणि त्यांना कुठेतरी नोकरदार बनवलं. म्हणून मला अगदी मनापासून वाटतं की पॉलिसी करून प्रत्येक सिलेबसमध्ये उद्योजकाचे धडे हे मॅन्डेटरी करायला पाहिजे आणि सेकंडरी जे आहे ते नोकऱ्या करणं ठेवलं पाहिजे. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये नक्कीच धावपळीची सगळी परिस्थिती असणार आहे, त्यातही तुम्ही वेळ काढून आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे आभार. आणि इलेक्शन पिरियडमध्ये कसं एव्हिएशन बिझनेस चालतो किंवा कोणालाही कुठे पोहोचायचं असेल तर कसे ते पोहोचतात याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आणि इतर रंजक गोष्टी सांगितल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय बघायला आवडेल ते देखील कॉमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.